नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे वधूवर शोधताना. एका ठराविक वयानंतर मुला किंवा मुलीला त्यांच्या भावी राजकुमाराची किंवा राजकुमारीची स्वप्न पडू लागतात. पांढरा शुभ्र घोड्यावरून येणारा हा राजकुमार तिला मनातल्या मनात सुखावत असतो. पण हाच राजकुमार वास्तवात निवडायची वेळ येते तेव्हा स्वप्नांपेक्षाही प्रॅक्टिकल बनायला पालक सांगतात. मग नक्की हा जोडीदार निवडायचा तरी कसा? आज याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि आपल्या बरोबर आहेत विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी. नमस्कार. वंदनाजींना तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. वंदना, पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की आता काळ बदलत चाललाय आणि कुठेतरी आपण प्रत्येक मुलगी आज करिअर ओरिएंटेड बनते. तिचे वेगळे विचार, मोकळ्या विचारांची ती व्हायला लागली. तर अशा वेळेला बदलत्या काळानुसार जोडीदाराची निवड कशी करायची? मला असं वाटतं की काळाच्या बदलांबरोबर जर आपल्या अपेक्षा पण बदलल्या असतील तर त्या अधिक मोकळेपणाने बोलल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे अजूनही मनातल्या अपेक्षा बदलल्या आहेत पण प्रत्यक्षामध्ये ते बोलल्या जात नाहीयेत. आणि प्रत्यक्षामध्ये जे आपले पूर्वीचे एक ठराविक निकष होते, ज्याच्यामध्ये रूपावर भर आहे किंवा वय वजन उंची आहे, पगार प्रतिष्ठा आहे, याच्यावरच अजून सगळं लक्ष केंद्रित आहे. पण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्या ज्या सवयी आहेत, आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत, आपला जो नोकरी व्यवसाय आहे, त्याच्यातली काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर हे जे सगळं बोललं जायला पाहिजे. आणि त्या संदर्भाने नवीन जगण्याशी संबंधित माझ्या ज्या काही अपेक्षा आहेत, त्यात मला माझ्या जोडीदाराचं जे काही सहकार्य हवं आहे, ज्या काही तडजोडी मला त्या संदर्भाने दोघांनाही उभयताना करायला लागणार आहेत, याच्याविषयी आता अधिक बोललं जायला पाहिजे. आणि ते नवीन काळाशी अधिक सुसंगत असलं पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं एक छोटंसं उदाहरण द्यायचं तर आज काम करणाऱ्या मुलीचं कुठचंच बंधनं नसतात. तर अशाला दोघांनी ते विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे आपल्याला संसारात कशा प्रकारे ऍडजस्टमेंट कराव्या लागतील, या सगळ्याचा विचार व्हावा. आणि अशा वेळेला अनेकदा असं होतं की पालकांची इन्व्हॉल्वमेंट असते. लग्न म्हणजे पालक पहिल्यांदा ते पुढाकार असतो त्यांचा की आणि मध्ये बघत असतात जोडीदार, कुठेतरी आपली स्थळं येत असतात. अशा वेळेला पालकांची ही इन्व्हॉल्वमेंट कितीपर्यंत असावी असं तुम्हाला वाटतं? कसं आहे माहितीये का की पालकांची गुंतवणूक कुठल्या मर्यादेपर्यंत पाहिजे की त्यांच्या विचारांनी सुरुवातीला स्थळ आणणं इथपर्यंत त्यांची गुंतवणूक आहे. पुढे त्याच्या पुढे हा जोडीदार मलाच अनुरूप आहे की नाही हे आता मुलामुलींनी शोधायला पाहिजे. कारण मुलं मुली ज्या काळामध्ये वावरत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी जे काही त्यांचे ताणतणाव आहेत, ज्या काही अनेक आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागतंय, तर ह्याची मोकळेपणाने चर्चा जर घरी होत असेल आणि त्या अनुरूप मुलं मुली जर अपेक्षा अतिशय नेमकेपणाने पालकांना सांगू शकत असतील तरीही हरकत नाही. परंतु जबाबदारी पालकांनी घ्यावी आणि लग्न मात्र मुलामुलींनी करावं. त्याच्यामुळे निवड पालकांची आणि संसार निभायचे मात्र मुलामुलींनी, ह्याच्यात खूप गडबडी होऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढाकार मुलामुलींनीही बरोबरीने घेतला पाहिजेत. आपल्या अपेक्षा नव्या काळाला अनुरूप अधिक स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत. कुठल्या प्रकारचं वैवाहिक नातं अपेक्षित आहे, आपण लग्न नेमकं कोणत्या कारणासाठी करतोय, इथपासून सगळ्या गोष्टी पालकांशीही बोलल्या गेल्या पाहिजेत. आणि जो जोडीदार आपण निवडणार त्याच्याशीही त्याच्याशी किंवा तिच्याशी पण बोलल्या गेल्या पाहिजे. प्रश्न घेतोय आपण पहिला बंडोपंत लाखे यांचा प्रश्न येतोय औरंगाबादवरून. बंडोपंत, आपला प्रश्न विचारा. हो, हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की वधूवर निवडताना बहुतेक समव्यवसायाचीच प्रायोरिटी दिली जाते. कशाची? समव्यवसायाची. हा, म्हणजे शिक्षक असेल तर शिक्षिका, डॉक्टर असेल तर डॉक्टर, इंजिनियर वगैरे असं. परंतु जेव्हा प्रत्यक्षात लग्न होतं आणि मग त्या वधूला जर वर पक्षाने जर कधी संधी नाही दिली करिअर करायला तर ती वधू मग नाराज होते. मग अशा वेळेला तिच्या पुढे काही पर्याय राहत नाही. आणि मग अशा वेळेला सुरुवातीलाच आपण काय काळजी घेतली पाहिजे अशी निवड करताना? आणि थोडासा छोटा प्रश्न आहे की उंचीचा हा जो प्रश्न आहे वधूच्या बाबतीमध्ये हा किती महत्व देऊन जातो असं? समव्यावसायिकांच्या बाबतीत मला असं वाटतं की आपला जो हा विचार आहे की मला लग्नानंतरही नोकरी करायची वा व्यवसाय करायचा, ज्या काही ह्याच्यात ती गुंतलेली आहे ते, तर ही अपेक्षा आहे आणि ही स्पष्ट शब्दामध्ये सांगितली गेली पाहिजे. आणि ती अपेक्षा मान्य होऊनच जर लग्न झालेलं असेल तर ह्याबद्दल त्या मुलीलाच अधिक कणखर राहावं लागणार आहे की हा माझा विचार होता आणि ह्या विचारानुरूप मला वागायचं. आणि तिने ते आधी सांगितलेलं आहे. सांगितलं नसेल तर गोष्ट वेगळी, पण तिने त्याची जर कल्पना दिलेली असेल तर तिला तिच्या विचारांच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे. आणि ते होत असताना का नाही म्हटलं जातंय, म्हणजे अडचणी काय आहेत, तिच्या नाही म्हणण्यामध्ये
कुठल्या दृष्टीने नाही म्हणलं जातंय, तर त्याच्यामध्ये काही तडजोडी होऊ शकतात का? नक्कीच मला वाटतं परिस्थितीनुरूप सुद्धा या गोष्टी आपण ऍडजस्ट करू शकतो. घरच्यांची नेमकी का अपेक्षा आहे अशी, तर ते त्याच्या बाबतीत काय तडजोडी होऊ शकतात, त्या जोडीदाराचं काय सहकार्य मिळू शकतं, तिचं काय मिळू शकतं, घरच्यांचं काय मिळू शकतं, असा हा सगळ्यांच्या विचारांनी सोडवण्याचा प्रश्न आहे. आणि दुसरा आहे तो उंचीचा प्रश्न आहे. तर खरोखरीच दिसणं, उंची, बाह्य गोष्टी ह्या काही अतिशय तात्कालिक काळासाठी त्या महत्वाच्या वाटतात. पण जितके वर्ष आपल्याला 40-50 वर्ष आपल्याला वैवाहिक जीवन निभवायचं असतं, तर त्याच्यामध्ये माणसाचे अंतरंग हे शेवटी जास्त महत्वाचे ठरतात दिसण्यापेक्षा, उंचीपेक्षा. आणि मला वाटतं मगाशी आपण जे बोललो की अपेक्षा सांगितल्या जातात, म्हणजे आपण आपल्या अपेक्षा ठरवल्या पाहिजे. पण त्याबरोबर तुम्ही एक मगाशी पॉईंट मांडला की जेव्हा तुम्ही स्वतःच्या अपेक्षा सांगताय तेव्हा समोरच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्याला तुम्ही जोडीदार म्हणून कशा हव्यात याचा पण विचार केला जावा. त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. कसं होतं, लग्नाला आपण उभे राहिलो म्हणजे आता स्थळ बघणं सुरू झालं की पहिलं काय तयार होतं, तर दुसऱ्याकडून असलेल्या अपेक्षांची यादी. हा, पण त्याऐवजी त्याच्याही अशा काहीतरी अपेक्षा असणार, तर इतरांच्या कोणत्या अपेक्षांना मी उतरू शकते, हा पहिला अभ्यास म्हणजे ज्याला आपण सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणतो. स्वतःशी असलेली ओळख, माणूस म्हणून माझी असलेली ओळख, माणूस म्हणून मी कशी आहे. आपण सगळेजण गुणदोषांनी युक्त आहोत, आपल्यात काही स्ट्रेंथ्स आहेत, काही विकनेसेस आहेत, म्हणजे क्षमता आहेत आणि काही आपल्या कमतरता आहेत. या सगळ्याचा विचार करता माणूस म्हणून मी कशी आहे आणि जोडीदार म्हणून मी कशी आहे. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात, आपण आजूबाजूला बघत असतो, ह्या विषयावर आता खूप पुस्तकं आहेत, या विषयावर खूप लिहिलं जात आहे. तर काय काय साधारण वैवाहिक जीवनात प्रत्येकाच्या येणार आहे, त्या सगळ्या मुद्द्यांवर, त्या प्रत्येक मुद्द्याच्या दोन बाजू असणार. म्हणजे आता एकत्र कुटुंब किंवा विभक्त कुटुंब घेतलं, नोकरी घेतली, व्यवसाय घेतला, त्याच्या प्रत्येकाचे स्वतःचे काही फायदे तोटे आहेत. शेवटी मला कुठलं फायद्या तोट्यांचं पॅकेज डील मानवणार, त्यावरून मी त्या विषयामध्ये जोडीदार म्हणून कशी वागू शकणार. आणि माणूस म्हणून मला क्षमता आणि कमतरता समजल्या, तर ह्या पॅकेज डील मला कुठलं मानवणार हे मला कळू शकेल. आणि ह्याच्यातून मी अशी आहे जोडीदार म्हणून, हे जेव्हा तयार होईल तेव्हा मला असा जोडीदार हवा. हे अधिक अनुरूपता शोधण्याचं अधिक योग्य हे आहे, दुसऱ्याच्या अपेक्षा जाणण्याच्या आधी, की मी ह्यापेक्षा पूर्ण करू शकते, मी ह्या करू शकत नाही, कारण मी माणूस म्हणून अशी आहे. एकाच बाजूने विचार नाही केला पाहिजे, दोन्ही बाजूने विचार गरजेचा आहे. आपण प्रश्न घेतोय हेमराज पाटील यांचा मुंबईवरून. हेमराज, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार हेमराज, आपला प्रश्न सलग विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न आहे. म्हणजे मुलगी आपल्याला आपण बघितल्यानंतर त्या मुलीचं त्या कॅरियर तिला स्वतः करायला पाहिजे. जरा टीव्हीचा आवाज तुम्ही कमी केला तर आम्हाला प्रश्न नीट ऐकू येईल. धन्यवाद. प्रश्न विचाराल हेमराज. हॅलो. हा, नाही, मुलगी आपण बघितल्यानंतर मुलीचं कॅरियर तिला स्वतः म्हणजे करायला पाहिजे असं माझं मत. तिचं स्वतःची काय इच्छा असेल ती इच्छा आकांक्षा. थोडक्यात ते सांगतात की मुलीनं स्वतःचं पण करिअर कसं करायचंय तिने पण ठरवायला पाहिजे. फक्त म्हणजे इतर, जसं तुम्ही मगाशी बोलला की कुठेतरी तिने हा विचार केला पाहिजे जर तिने स्वतः निर्णय घेतला असेल तर. मला वाटतं वंदना ताई, आपण इतर गोष्टीबद्दल बोलतोय, आता आपण अपेक्षांबद्दल पण बोललो, पण आजकाल जसं आपण मगाशी बोललो की एकत्र काम करताना कुठेतरी सहवासानं पण प्रेम होतं आणि मग त्याच्यात इंटरकास्ट मॅरेज, इंटर रिलिजन मॅरेजेस पण होतात. अशा वेळेला काय काय गोष्टी बघितल्या जाव्यात? कसं आहे की प्रेमविवाहामध्ये फक्त भावनांचा अंमल नसावा. हा, भावना खूप प्रभावी असतील तर संसाराची व्याख्या जर करायची म्हटली, संसाराचं तर आपल्याला थोडक्यात कसं म्हणता येईल की भावना अधिक व्यवहार. नुसत्या भावनांवर संसार चालू शकत नाही आणि नुसत्या व्यवहारावर पण तो चालू शकत नाही, कारण त्यात खूप कोरडेपणा येतो आणि नातं आपल्याला 40-50 वर्ष जर निभायचं आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्या भावना तर हव्याच. पण नुसत्या भावनांचा अंमल नाही ना हे कळण्यासाठी परत आपण जे मगाशी बोललो ते सेल्फ इंट्रोस्पेक्शन वैवाहिक नात्याच्या दृष्टिकोनातून हे परत तिथे आपल्याला करावं लागणार आहे. आणि ते करत असताना आपण काय करत असतो, आपण अधिक रॅशनल म्हणजे विवेकपूर्ण दृष्टीने विचार करत असतो, विवेकाने विचार करत असतो, किंवा आपल्या भावनांना आपण हे लग्न आपल्याला निभावता येणार का यासाठी विचारांची जोड देत असतो. आता तू म्हणालीस की आंतरधर्मीय म्हण, आंतरप्रांतीय म्हण किंवा आंतरजातीय म्हण, तर हे करण्यातून काय काय बदल आपल्या आयुष्यात होणार आहेत. आधी आपण एका पद्धतीने आयुष्य जगत असतो आणि आता नंतर आपलं लग्न झाल्यानंतर आपलं आयुष्य बरंच बदलणार आहे. तर ह्या 3 गोष्टी विचारात घेता ते कुठल्या कुठल्या दृष्टीने बदलणार आहे. आणि मग परत तोच प्रश्न आला की हे सगळे बदल मला निभावता येणार आहेत का. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा आला, पुन्हा आपला सखोल विचार होणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न घेतोय अजय कोई यांचा वर्ध्यावरून. अजय, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मला हा प्रश्न विचारायचा होता की वधू शोधताना ठळकपणे आपण कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला पाहिजे.
परत आपण मुळातच्या ह्याच्याकडे आलो की तुम्हाला आधी तुमच्या स्वतःच्या काय ज्या गरजा आहेत ना, की तुम्ही जोडीदार बघताना तुम्हाला जोडीदार असाचा हवाय, तो का हवाय, बरोबर. म्हणजे तुम्ही कसे आहात म्हणून तुम्हाला असा जोडीदार हवाय हेच तुम्हाला आधी बघून काढावं लागणार आहे. आणि मग मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही असे असे आहात असं ज्या वेळेला तुम्हाला जाणवेल त्यावेळेलाच मला अशी अशी जोडीदार हवी हे तुम्हाला ठरवता येईल. आणि त्याच्यामध्ये तुमच्या अपेक्षा काय आहेत वैवाहिक जीवनाकडनं, तुमच्या ज्या वैवाहिक जीवनाच्या अपेक्षा असतील त्या अनुरूप तुमचे जोडीदार ठरणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर तुमची अशी अपेक्षा आहे की आपली पत्नी ही नोकरी करणारी असावी किंवा ती करिअर करणारी असावी, तर मग त्याप्रमाणे तुम्हाला घरामध्ये तुम्ही तुमचा सहभाग कसा असणार आहे हा विचार आला. तुम्हाला जर गृहिणी हवी असेल पत्नी, तर तिच्या गृहिणी एकतर तिलाही ते गृहिणी असणं आवडणार आहे का हा पहिला प्रश्न आला. आणि मग गृहिणी असल्यानंतर तिच्या काही बाहेरच्या जगात वावरण्याच्या दृष्टीने काही मर्यादा येऊ शकतात, त्या आपल्याला मान्य असायला हव्या. म्हणजे शेवटी प्रत्येक वेळेला ते तसंच होतंय की मला काय हवंय त्यानुसार मी जोडीदाराची निवड करणार आहे. वंदना, आणि खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला, कारण का लग्नाच्या वेळेला अनेकदा म्हटलं होतं की मुलीनं ऍडजस्टमेंट करायची गरज असते, जास्तीत जास्त तिने विचार करायची गरज असते. पण कुठेतरी तुम्ही मुलांना पण हे सांगतायत, हे खूप आजची गरज ती बनलेली आहे. प्रश्न घेतोय पुढचा भारत वावळ यांचा डोंबिवलीवरून. भारत, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की अति प्रयत्न केल्यानंतर 1-2 वर्षामध्ये आपल्या मुलीचं लग्न जमायला येतं आणि अशा वेळी वरपक्षाकडून असं विनंती केली जाते की मुलाची पत्रिका जमत नाही किंवा मुलीची पत्रिका जमत नाही आणि ब्लड ग्रुप पण जमत नाही. तर हे ब्लड ग्रुप आणि लग्न पत्रिका किंवा गुणमिलन हा विषय बाजूला आपण चालू शकतो का, लग्न जमू शकतो का? धन्यवाद. आपण ह्याबद्दल कसे आग्रही राहणार ह्याच्यावर अवलंबून आहे. माझं स्वतःचं लग्न पत्रिका न बघता झालेलं आहे, माझी पत्रिकाच नाहीये. अनेक माझ्याकडे जेवढे म्हणून विवाहोत्तर प्रश्न घेऊन येतात त्या सगळ्यांच्या पत्रिका 36 गुण का काय असतात ते जमलेल्या असतात. पण तरी समस्या निर्माण होतात म्हणून ते माझ्याकडे येतात. तर ह्याला काही पर्याय आता निघू शकतात का? मी डॉक्टर गद्र्यांच्या बरोबर आधुनिक लग्न कुंडली हे पुस्तक तेवढ्यासाठी लिहिलंय की नवीन काळामध्ये कुठल्या कुंडलीवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. जसं जसं शास्त्र प्रगत होत आहे तशा कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. आता कॉम्पॅटेबिलिटी टेस्ट म्हणजे विवाहाच्या वेळ आधी करायची परस्परांची अनुरूपता बघणारी ही चाचणी आहे, जी तुम्ही घरबसल्या इंटरनेटवरनं सुद्धा देऊ शकता. ती ऑनलाईन आहे, जिथे कुठे तुम्ही जगात असाल तिथनं तुम्ही ती देऊ शकता. त्या प्रकारच्या चाचणीमध्ये तुमची पूर्णपणे पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं सगळं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. तर 2 माणसाची अशा प्रकारची जर आपण व्यक्तिमत्व तपासली तर ती किती जुळतायत आणि किती नाही. जिथे जुळतायत तिथे प्रश्न नाही, जिथे जुळतायत तिथे काय काय तडजोडी करायला लागतात हे विवाहपूर्व समुपदेशनामध्ये तुम्हाला ह्या सगळ्याचा अंतर्भाव असतो. वंदना, याच समुपदेशनाबद्दल आपण अजूनही बोलणार आहोत, सखोलपणे याच्याबद्दल चर्चाही करणार आहोत. पण आता टॉक टाइम मध्ये आपण ब्रेक घेतो आहे. तर तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील आम्हाला फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204.